राहुलजी शेवाळे आणि त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्यांच्या प्रति आभार व्यक्त करते की त्यांनी समर्थनार्थ या ठिकाणी एकत्र येऊन समर्थन दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. पण टीका पाहायला मिळाली त्या इतके दिवस. आता समर्थनार्थ पहिला पोस्टर समर्थनार्थ पाहायला पण समोर देत आहेत. म्हणजे तुमच्या समर्थनार्थ पहिला पोस्टर पाहायला मिळाला. अनेक महापुरुषांची नावं समोर येताना दिसत आहेत. प्रत्येकाला आपली सूचना करण्याचा संविधानिक अधिकार आहे. ज्यांना जे नाव सुचवावं असं वाटत असेल त्यांना ते नाव सुचवण्याचा नक्कीच अधिकार आहे. मला जे वाटतं ते नाव सुचवण्याचा मला अधिकार आहे आणि त्याच्यावर योग्य तो काही निर्णय असेल तो शासकीय प्रशासकीय स्तरावर हा घेतला जात असतो. काहीशी पातळी सोडून टीका जी आहे ती तुमच्यावरती झालेली पाहायला मिळाली. यामुळे तुम्ही भावुक देखील झालेला पाहायला मिळाला. पातळी सोडून जर का टीका झाली तर मला वाईट वाटतं. कारण असं आहे की महिला राजकारणामध्ये काम करतायत, महिला सामाजिक क्षेत्रात काम करतायत, ते आपलं म्हणणं मांडतायत, त्या ज्या मुद्द्यांच्या आधारे बोलतायत त्या मुद्द्यांवर बोलूया ना. तुमचं मत वेगळं असू शकतं, तुमची आयडिओलॉजी वेगळी असू शकते, माझं मत वेगळं असू शकतं. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण म्हणून अशा रीतीने विडंबनात्मक चित्र करणं, त्याची पोस्टर्स शहरभर लावणं. मी आज 30 वर्ष राजकारणामध्ये काम करते पुण्यामध्ये आणि प्रत्येक जी महिला राजकारणामध्ये काम करते किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल तिची गरिमा सांभाळली गेली पाहिजे, तिचा आत्मची अस्मिता राखली गेली पाहिजे. पण असं जर का टीका झाली आणि बुधवार पेठेला नाव द्या मस्तानीबाई साहेबांचं, म्हणजे त्यांनी मस्तानीबाई साहेब कोण आहेत हेही वाचलेलं नसतं, मेधा कुलकर्णी कोण आहेत हेही माहिती नसतं, श्रीमंत बाजीराव पेशवे काय आहेत हे माहिती नसतं. कदाचित त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजही वाचलेले नसतील, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान कसा करायचा याचा आदर्श घालून दिला, याचा आदर्श वस्तुपट आहेत छत्रपती शिवाजी महाराज, तेही कदाचित त्यांनी वाचलेले नसतील आणि म्हणून अशा पद्धतीने ते वागत असतील असं मला वाटतं. विरोध होत असताना